तर दंडगी वडून घेतला. तर चला तो सावलीला बसली थोड्या वेळ. दंडगी वडला आणि सावलीला बसलोय आंब्याच्या इथं. बघू शकता आंब्याची झाडं ही आहे ती. तर रानामध्ये यायचं म्हटल्यावर मस्त वाटतं रानात यायचं. तर इथं रोहन पाणी पितोय आंब्या. तर रोहन मी तेजू सगळीच आम्ही आलतो रानामध्ये. तर सगळं पटापटा वडूनही घेतला दंडी. आता रोहन पाणी पितोय. तर इकडं टाकली आहे मका आणि ही पुढची मका तुम्ही बघू शकता. आंब्याच्या खालची मका एवढी आली. तिकडं भुईमूग आहे. तर चला आता मी घेतलाय हत्या घेतलाय आणि आता इथली झाडं तोडून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे तोडलं. आणि ह्याला ना मी आता घरी नेणार आहे. शिर्डीला टाकायला न्यायचं. शेळी एक आहे घरी, तिला नेते ही टाकण्यासाठी. तर बघू शकता काट बघा किती आहे त्याला. अशा प्रकारे काटा आहेत. हा जर टोचला ना काटा तर खूप दिवस 2 दिवस कंप्लीट दुखतो बोटाला. काटा मोडू अगर ना मोडू. त्यामुळे इलायचींचं झाड थोडंच म्हणलेलं जपून तोडावं लागतं. आणि ऊन पण खूप झाले. लागले कैऱ्या तोडायचं. तर ती कैरी बघतोय छोट्या छोट्या कैऱ्या आल्यात आणि तोड छोट्या छोट्याच कैऱ्या तोड. तर झाला. चला झालं माझं. आपल्याला व्हिडिओ ही पहा आणि लाईक सबस्क्राईब करा इसरत जाऊ नका. ते बघू शकता इथे एक मोठं झाड आहे, याला पण तोडती. आणि इथं रोहन लागलाय आंबा पाडायला. त्याला रानात आलं म्हणजे आंबाच खाऊ वाटतात लय. तर छोटे छोटे आंबे आहेत, आणखी काही मोठं झालेलं नाहीत. कशाला पाडतोय आंबा बारक बारक काय असून दे. तर बघा मित्रांनो छोटे छोटे आंबा आल्या. तर ह्या पाडून खातोय लगे बारका आंबा. तुम्हाला दाखवते किती छोटा आल्या. तर बघू शकता बघा असं आल्या छोटस आंब. तर इथं एक आंब्याचं झाड आहे, इथं नारळाचं झाड, तिकडं पलीकडे छोटा आंबा असं बारकस. इतकं आल्यात ना मैंदाळ आल्यात आंब. तर इथं एक झाड आहे. तर बघा रोहनने कैरी पाडली. शेवटी कैरी पाडलीच त्याने. तर एवढी झाली बघू शकता. हे खाण्यासाठी कैरी आमच्यातली मस्त अशी धर. तर या कैरी खायला रोहनने पाडली. आंबट लागतील. ह्याला ना मीठ चटणी हळद लावल्या मस्त लागतं. तर चला इथं दाऱ्या पाणी चालू झालंय. फास्ट पाणी येते एकदम.